मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, एका 6 वर्षीय मुलाचा समावेश। पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती। इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये एनडीआरएफनं केलेल्या बचाव कार्यामध्ये 38 जणांना वाचवण्यात यश। शोधमोहीम तात्पुरती थांबवली। क्रेनच्या सहाय्यानं दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढला। विभागीय आयुक्त तहसीलदारांसोबत संपर्कात, सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल संपूर्ण सडलेला होता। जीर्ण पुलाच्या जागी 8 कोटींचा नवीन पूल मंजूर आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। कुंडमळ्याजवळील पूल जीर्ण झाला होता। ग्रामस्थांकडून वारंवार नवीन पुलाची मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी धुडकावली। प्रशासनाचा हलगर्जीपणा घटनेच्या मुळाशी, सुषमा अंधारे यांचा आरोप। जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळांवर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं। या प्रकरणामध्ये प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का, याबाबत समिती नेमून चौकशी होणार। पूल दुर्घटनेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पुलावर एकाच वेळी 50 पेक्षा अधिक पर्यटक उभे होते। पूल पादचारी असताना काही दुचाकीही येत जात होत्या। गर्दीचा भार या जीर्ण झालेल्या पुलाला पेलवला नाही, स्थानिकांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। मावळ पूल दुर्घटनेची माहिती घेतली तर अमित शहांकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। कुंडमळ्यातील पूल दुर्घटनेची सखोल चौकशी होईल। कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई केली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मुख्य सचिवांना सूचना। घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत शरद पवारांसह राहुल गांधी यांच्याकडून संवेदना व्यक्त। पर्यटन विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबत अधिक जागृत राहणं गरजेचं, शरद पवारांचं आवाहन। कुंडमळा पूल दुर्घटनेमधील पीडितांच्या कुटुंबियांचा टाहो। आपल्या प्रियजनांबाबत माहिती मिळवण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न, प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्यानं काहींचा संताप। प्रभाग रचनेवर बारीक लक्ष ठेवा। महायुतीला फायदेशीर ठरणारे प्रभाग करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडा। नवीन नोंदणी होणाऱ्या मतदारांची पडताळणी करा। शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश। बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही। शिवसेनेमध्ये फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप होता। मंत्री भरत गोगावलेंचा आरोप। गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। भरत गोगावलेंचा पॉइंटच चुकला। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणार, किशोरी पेडणेकरांची टीका। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचल्याचा प्रकार समोर। सार्वजनिक बांधकाम विभागानं जमिनीला पडलेलं भगदाड बुजवलं। पुतळा किंवा चबुतऱ्यावर काहीही परिणाम नाही, बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण। शिवरायांच्या पुतळ्याच्या नव्यानं उभारणीसाठी 100 कोटींचा खर्च केल्यानंतर बाजूला भगदाड। पुन्हा एकदा महाराजांचा अपमान करून भ्रष्टाचार सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेतील विनायक राऊतांची टीका। तुळजाभवानी म्हणजे भारत माता। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या पत्रांना नवा वाद। तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्यासाठी असा उल्लेख केल्याचा पुजाऱ्यांचा आक्षेप। देवीच्या मुख्य रूपाप्रमाणे शिल्प उभं करण्याची मागणी।